कुठं भटकत नव्हते, त्या टायमाला आपले दरवाजे बंद करून बसले होते आणि सांगत होते की हम लोग नहीं है साहब बाहर गए। आणि आज तुम्ही टीव्ही फ्रीज वाटताय, भांडे वाटताय, लोकांना लालच देताय, लाज वाटत नाही ह्या लोकांना, कारण का यांच्याकडे माणसंच नाही राहिलेली, अशी परिस्थिती झालेली आहे। आज मोरवलीमध्ये पण त्यांनी कुपन दिले आणि त्या कुपनवरती नंबर देतात, त्या नंबरवर नंतर पैशाची लालच देणार फोनवर, अशी परिस्थिती या लोकांची झालेली आहे। ज्या कुपनवर आपण नंबर टाकतो तेच नंबर हे लोक चोरी करतात आणि आपल्याला फोन करतात का गुलाब का चिन्ह को फोन करो, गुलाबच चोर आहे तो गुलाबाच्या चिन्हाचं काय परिस्थिती। तुम्हाला सांगतो आज एवढ्या म्हशी मेल्या तबेल्यातल्या, सगळ्यांचे इन्शुरन्स खाणारे आयुष्यभर, प्रत्येक वेळेस इन्शुरन्सचे मला वाटतं पैसे खाल्ले गेले, मेलेल्या इन्शुरन्सचे पण त्या लोकांनी जनावरांचे पैसे खाल्ले, त्या बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे। तुम्हाला सांगेल खालच्या पातळीवर जाऊन आम्हाला प्रचार करायचा नाहीये, परंतु काही क्लिप बनवल्यात। आता इथे भेडीपाड्यामधली एक महिला सांगते का दादा आम्हाला गटारावर पायवाटा नाहीये, आणि मी बोलतो भास्कर नगर मध्ये ती क्लिप जॉईन केली आणि त्या बाई बिचाऱ्या घाबरल्या का राजूबाई मी असं तुमच्यासाठी बोललेलं नाहीये। ती बाई मला वाटतं ती ताई तिथं बसलेली आहे, तिने वरती उभं राहावं, या बाईची खोटी क्लिप बनवली गेली काय वाडेकर परिवार असा करतोय, गटार बनवतोय। बाईच्या बिचाऱ्या मनात काय, आता समजा एखादा नगरसेवक जर गेला आणि विचारलं साहजिकच सांगणं माझी गटार बनलेली नाही, माझा रोड बनलेला नाहीये, माझं हे नाहीये। ती मी भास्कर नगर मध्ये मी बोललेली क्लिप आणि ही जॉईन करून खोटा प्रचार चालू आहे। अक्षरशः महिलांना मी सांगेल का अशा नालायक लोकांचा जो प्रचार आहे त्याला बळी पडू नका, कारण का आपल्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देणार आहे, त्यावेळेस ते 15 लाख रुपये आले का? आज आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना राबवली, त्यातले 1500 रुपये जे आले का नाही तुम्ही सगळ्यांनी हात वर करून सांगा, कारण ही शिवसेना आहे। आम्ही बीजेपी वाले खोटं बोलत नाही कधी आयुष्यामध्ये। आमचे एकनाथ साहेब येणाऱ्या भविष्यामध्ये 1500चे 2000 करणार आहेत, तुम्हाला सांगतो येणाऱ्या भविष्यामध्ये। ते ह्या शिवसेनेचा जो शब्द देतो, एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे चेले, दिघे साहेबांचे चेले, त्याच्यामुळे ते जे बोलतात ते करतात। मी एवढंच सांगेल तुम्हाला, कारण का येणाऱ्या भविष्यामध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना, तीर कमान धनुष्यबाण याच्यावर तुम्हाला 3 बटन दाबायचे, 2 फक्त कुठे बघायचं नाही, खालीवर कुठं कमळ दिसतंय, कुठं मशाल दिसते। आता येऊन लालच देतील तुम्हाला, 500-1000 रुपये देतील, सगळ्यांचे पैसे घ्या, परंतु मतदान करताना लक्षात ठेवा का आपल्याला धनुष्यबाणावर मतदान करायचं। सांगा लाडकी बहीण योजना हे तुम्ही सगळ्यांचं पलटी केलेलं आहे, जसं या ताईला फसवलं तसं तुम्हालाही फसवलं जाईल का हम तुमको राम मंदिर बना के देंगे, हम मस्जिद बना के देंगे। आम्हाला राम मंदिर मस्जिद नको बाबा, आमची पोटाची खळगी भरलेला कामं द्या, आम्हाला कामं पाहिजे। आम्हाला गोरगरीब महिला 3-3, 12-12 तास कामाला जातात, त्यांना काम द्या, त्यांना शिलाई मशीन द्या, त्यांना रोजगार द्या, आमची एवढीच मागणी आहे। कारण का येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला खोटे खोटे आश्वासन देण्यासाठी त्यांना महिला भेटत नाही, 500-500 रुपये देऊन 300-300 रुपये देऊन महिला बसून ते लोक हे करतात। आता मोरवलीमध्ये पण त्या दिवशी मोठा कार्यक्रम घेतला त्यांनी, बाळू, आणि फ्रीज टीव्ही सगळं वाटलं आणि लोकांचे नंबर घेतात त्या कुपनवर, आणि त्या नंबर मधून तुम्हाला नंतर फोन करतील की हम तुमको 15 लाख रुपये तुम्हारे खाते में डालने वाला है। अरे तुम्हाला 15 वर्ष झाले, तुम्ही 15 लाख टाकू शकत नाही। आमच्या साहेबांनी साला 2 वर्षामध्ये तुम्हाला शब्द दिला आणि 1500 रुपये टाकले। तर मी एवढंच येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमच्या मोठ्या वहिनी मनीषा वाळेकर येणाऱ्या ह्या नगरसेवकच्या काळामध्ये शिवसेनेचे जे काही नगरसेवक इथं उभे असतील, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आमचा सपनीर आहे, संदीप आहे, आमची बहीण अल्पना का कल्पना काय माहित नाही ती आहे, यांना मतदान करायचं, शिवसेनेला बघून मतदान करायचंय। आमच्या स्वप्नीलचं काम हा असा पोरगा आहे का कधी मागं फिरलेला नाही। अर्ध्या रात्री फोन करा, एखाद्या लहान 18 वर्षाच्या पोरावर तो धावून येतो, दादा काय काम आहे सांग, अशातला हा स्वप्नील जावी। मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल येणाऱ्या भविष्यामध्ये शिवसेनेलाच मतदान करा, तीर कमानलाच करा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी।